श्री स्वामी समर्थ 25 जुलै 2026 शनिवार दिवशी वर्षाची सर्वात मोठी आषाढी एकादशी आलेली आहे। आपण आपल्या विठू माऊलीच्या सेवेमध्ये व्रत करतो, उपवास करतो। तर उपवास करताना महिला असतील, दादा असतील तर सर्वांनी हे 2-3 पदार्थ खाणे टाळायचं आहे। यामुळे आपला व्रत, आपला उपवास मोडत असतो। तर एकादशीला भगर खाऊ शकता तुम्ही, शेंगदाणे, साबुदाणा, बटाटा, वेगवेगळी फळं, त्याचबरोबर ड्रायफ्रूट, दूध, दही, राजगिरा असेल असे पदार्थ आपण उपवासात खाऊ शकतो। पण चुकून सुद्धा जास्त तेलकट, तिखट, खारट, आंबट असे पदार्थ खाऊ नका। यामुळे आपलं मन विचलित होतं आणि विठू माऊलीची सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे। आपलं मन स्थिर राहील ना, असाच आहारात आपल्याला समावेश करायचा आहे। त्याचबरोबर जांभूळ असेल, फणस असेल, हे 2 पदार्थ सुद्धा आपल्याला उपवासात टाळायचे आहे। यामुळे आपला उपवास मोडतो। तर या आषाढी एकादशीला या फळांचा आणि या खारट, तेलकट, तिखट अशा पदार्थांचा उपवासात हे पदार्थ आपल्याला खाणे टाळायचे आहे। धन्यवाद।